नमस्कार. डॉक्टर पायल्स होमिओपॅथी ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आपल्याला माहितीच आहे की भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यासाठी आपल्या केंद्र सरकारने 7 मे 2025 रोजी म्हणजेच आज मॉकड्रिल घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. मॉकड्रिलचा मेन उद्देश काय असतो? तो जीव वाचवणे आणि भीती आणि गोंधळ कमी करणे हाच मॉकड्रिलचा मेन उद्देश असतो. मॉकड्रिलमध्ये काय करण्यात येतं तर मॉकड्रिलमध्ये सायरन वाजवून लोकांना अलर्ट करण्यात येतं. जेव्हा शत्रू मिसाईल हल्ला करत असतात तेव्हा सायरन वाजतं. सायरन वाजलं तर आपण काय करायचं? इमारतीपासून लांब जाऊन आपण जमिनीवरती जाऊन झोपावे. भिंतीच्या आडोशाला थांबलं तरी चालतं. भिंतीला धरून आडोशाला भिंतीच्या थांबावं किंवा शक्यतो खांबाला आडोसा घेऊन आपण थांबलं तरी चालतं. आणि नागरिकांनी शक्यतो तळघराचा वापर करावा. रेल्वे आणि गाड्या सगळ्या जागच्या जागी थांबतात सायरन वाजलं तर तेव्हा पण आपण योग्य तो निवारा शोधावा. सायरन वाजला आपण अलर्ट होऊन योग्य तो निवारा शोधायचा. आता हे झालं सायरन वाजल्यावरती आपण काय करायचं. आता ह्या दरम्यान अजून एक गोष्ट काय असते? ब्लॅकआउट प्रॅक्टिस होते. ब्लॅकआउट प्रॅक्टिस म्हणजे काय? रोडवरच्या आणि घरातल्या सगळ्या लाईटा घालवण्यात येतात. त्याच्यामुळे काय होतं? शत्रूला मिसाईल नेमकी कुठे सोडायची आहे ह्याचं टार्गेट शत्रूला मिळत नाही आणि त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचा जीव वाचवता येतो. तर ही ब्लॅकआउट प्रॅक्टिस पण ह्या मॉकड्रिलमध्ये होऊ शकते. याची आपल्या सगळ्यांनी आपण काळजी घ्यावी. मॉकड्रिल घेताना ब्लॅकआउट ही एक अत्यंत प्रभावी योजना आहे ज्याच्यामुळे बरेच जीव वाचवता येऊ शकतात. अशीच भारतामध्ये मॉकड्रिल 1971 साली पण घेण्यात आली होती. त्यामध्ये ब्लॅकआउट प्रॅक्टिससुद्धा घेतली गेली होती. तर त्याच्यामुळे आता ही सगळी प्रॅक्टिस आपल्या देशामध्ये सुद्धा सुरू होऊ शकते. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा मॉकड्रिल होणार आहे. याची सगळ्या नागरिकांनी नोंद घ्यावी. तर त्याच्यामुळे आपण काय करायचं? आपण सगळ्यांनी हेल्दी राहायचं, अलर्ट राहायचं. आपल्या केंद्र सरकारने जे काही आपल्याला नियमबद्ध केलेले आहे त्या सगळ्यांचं आपण पालन करायचं. थँक्यू.